जय मित्रांनो, तर आता आपण जिल्ह्याची निवड कशा प्रकारे करायला पाहिजे, जाहिरातीचा अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे, जेव्हा आपली पोलीस भरती येते तेव्हा आपण जाहिरातीचा अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे, कोणत्या बाबींचा विचार करायला पाहिजे, कोणत्या घटकांचा विचार करायला पाहिजे जिल्हा निवडीच्या वेळेस, त्याच्यानंतर आपल्या तयारीनुसार आपण कोणत्या जिल्ह्याची निवड करायला पाहिजे. म्हणजे आपलं ग्राउंड कमी असेल, पेपर जास्त असेल, पेपर कमी असेल, ग्राउंड जास्त असेल, तर आपण आपल्या तयारीनुसार आपण कोणत्या जिल्ह्याची निवड करायला पाहिजे, कॅटेगरीनुसार सर्व काही समजून सांगतो मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत नवीन असाल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर आता मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा आपल्या पोलीस भरतीची जाहिरात येते तर तेव्हा 8 ते 10 दिवस, कमीत कमी 8 ते 10 दिवस आपण जाहिरातीचा अभ्यास करायलाच पाहिजे. आता पहिला पॉइंट काय, तर आता पूर्णची पूर्ण आपली जाहिरात पाठांतर व्हायला पाहिजे. म्हणजे आपण आता समजा एससी कॅटेगरीचं असो तर एससी कॅटेगरीच्या जागांसोबतच, आपल्या सर्वसाधारण जागांसोबतच खालच्या समांतर आरक्षणाबद्दलच्या सर्वच्या सर्व जागा आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपल्या कॅटेगरीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारच्या जागा आहेत, ओपनच्या जागा किती आहेत, ओबीसीच्या जागा किती आहेत, एससी कॅटेगरी बद्दल बोलत आहे तर उदाहरणार्थ फक्त एससी कॅटेगरी बद्दल बोलत आहे. तर आता ओबीसीच्या जागा किती आहे, एससीबीसीच्या जागा किती आहेत, एनटी कॅटेगरीच्या जागा किती आहेत, एसटीच्या किती आहेत, एसबीसीच्या किती आहेत, अशा सर्व कॅटेगरीच्या जागा आपल्याला संबंधित जिल्ह्याच्या माहिती पाहिजे. म्हणजे आता त्यावरून आपल्याला ओळखून येते की ओपनच्या जागा, आता जर आपण विचार केला तर ओपनच्या जागांमध्ये जास्त कोण जात असते, एनटी कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर विजय कॅटेगरी, त्याच्यानंतर ओबीसी सारख्या कॅटेगरी, एसबीसी सारख्या कॅटेगरी, अशा कॅटेगरी आपल्याला ओपनच्या जागा घेताना आपल्याला दिसतात. तर आता अशा कॅटेगरीच्या लोकांनी काय करायचं, एससी एसटी, तर अशा कॅटेगरीच्या लोकांनी नक्कीच मित्रांनो तुम्हाला सांगतो की या संबंधित कॅटेगरीच्या, म्हणजे आता ओबीसीच्या असो, त्याच्यानंतर एनटीसीच्या असो, विजयच्या असो, अशा कॅटेगरीच्या जागा जिथं कमी आहेत, 1-1, 2-2 मार्क आहेत, जिथं जागाच नाही आहेत, अशा जिल्ह्यांमध्ये नक्कीच 100% मित्रांनो तुम्हाला सांगतो, पहिला पॉईंट हाच आहे की अशा जिल्ह्यांमध्ये आपण नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं दुसरा पॉईंट काय आहे मित्रांनो, तर आता दुसरा पॉईंट असा आहे की संबंधित जिल्ह्यामध्ये अंशकालीनच्या जागा किती आहेत, त्याच्यानंतर अंशकालीनच्या जागा किती आहेत. पहिला पॉईंट हा, दुसरा पॉईंट हा आहे की अंशकालीनच्या जागा किती आहेत. कारण की आता तुम्हाला सांगतो मित्रांनो की अंशकालीनचे उमेदवार मिळणे म्हणजे अशक्य सारखंच झालेलं आहे. क्वचित ठिकाणी, मुंबई सारख्या ठिकाणी जिथे जास्त जागा असतात तिथं आपल्याला अंशकालीनचे उमेदवार उपलब्ध होताना दिसतात. पण आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, अंशकालीनच्या जागा जिथं चांगल्या आहेत, जिथं जास्त आहेत, त्याच्यासोबतच माजी सैनिकच्या जिथं जागा चांगल्या आहेत अशा ठिकाणी आपण अर्ज 100% करायला पाहिजे मित्रांनो. आपल्या सर्वसाधारण जागांसोबतच आपल्याला समांतर आरक्षणाच्या जागांकडे पण बघावं लागत असते मित्रांनो, सिलेक्शन करायचं असल्यास. तर आता अंशकालीनच्या जागा आपल्याला माहितीच आहे की त्या रिक्त गेल्यानंतर आपल्या सर्वसाधारण उमेदवारांना त्या अंशकालीनच्या जागा मिळत असतात. तर आता हा झाला दुसरा पॉईंट मित्रांनो. तर ह्या जागांचा आपण लक्ष द्यायला पाहिजे, अशा प्रकारचा आपण जाहिरातीचा अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो, तर आता आपली तयारी कशा प्रकारची आहे. आपली जर तयारी, आता तुम्हाला सांगतो, जर तुमचं ग्राउंड वीक असेल तर 1-2 जागांमध्ये 100% जायचंच नाही. कारण की आपला पेपर जरी खूप काहीतरी बेस्ट असेल तरीही आपण तिथं जायलाच नको. कारण की आपण क्वालिफायच नाही होऊ पेपरासाठी, तर त्याचा फायदाच राहणार नाही मित्रांनो पेपराचा. तर आता अशा ठिकाणी आपण आता यावेळेस काय झालं, या करंटच्या भरतीमध्ये 2024-25च्या भरतीमध्ये काय झालं मित्रांनो, की प्रत्येक कॅटेगरीचा ग्राउंडच्या लिस्ट आहे 36+ मार्कांवरतीच लागलेल्या आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये पण कॉम्पिटिशन तगडंच राहणार आहे मित्रांनो. त्यामुळे थोडं ग्राउंड स्ट्रॉंग करून घ्या. त्याच्याच बरोबर आता जाहिरातीबद्दल बोलतो, तर आता ते आपण बोलतच आहे. तर आता जर बघितलं आपण, तर आता 1-2 जागांमध्ये, 2-3 जागांमध्ये आपण जायलाच नको मित्रांनो. कारण की कॉम्पिटिशन, हे ग्राउंडचं कॉम्पिटिशन हे भरपूर वाढलेलं आहे मित्रांनो. फायनल लिस्ट काही लागो, पण ग्राउंडचं लिस्ट हे आपल्याला हाय लागताना दिसत आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये ज्यांचा ग्राउंड वीक आहे त्यांनी नक्कीच जास्त जागांकडे वळा मित्रांनो. कारण की आपल्याला ग्राउंडचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला ग्राउंडचा कट ऑफ हाय जाताना दिसतो. त्यामुळे अशा जिल्ह्यांची नक्कीच निवड करा मित्रांनो. अंशकालीनच्या जागांचा विचार करा, त्याच्यासोबत माजी सैनिकच्या जागांचा विचार करा, त्याच्यासोबतच आता इतर
समांतर आरक्षणाच्या जागांचा पण आपण विचार करायला पाहिजे. आपल्या कॅटेगरी सोडून इतर कॅटेगरीच्या पण जागा आपल्याला माहिती असायला पाहिजे. संबंधित जिल्ह्यामध्ये त्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत, म्हणजे 1-2 मार्काच्या आता 1-2 जागांमध्ये ओबीसी कॅटेगरीचे असो की एनटीसी कॅटेगरीचे असो अशा प्रकारचे मुलं जास्त रिस्क घेत नसतात, ते जास्त जागांकडेच वळत असतात. त्यामुळे ओपनच्या जागांमध्ये जाण्याचा एससी एसटीच्या मुलांचा बऱ्यापैकी चान्सेस असतात. आता मी सगळं काही हे उदाहरणार्थ तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. आता बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो अंशकालीनच्या जागा त्याच्यासोबत माझे सैनिकच्या जागा, ह्या जागांकडे नक्कीच 100% मित्रांनो लक्ष द्या. या जागा तुम्हाला 100% रिझल्ट मध्ये आणणाऱ्या असतात जर तयारी तुमची लेवलले असाल तर. आता अशा प्रकारे आता ग्राउंड ज्यांचं कमी आहे त्यांनी नक्कीच जास्त जागांकडे जा, सोबत अशा जागांचा विचार करा. त्याच्याच बरोबर इतर कॅटेगरीच्या जागांचा पण विचार करा मित्रांनो. नक्कीच 100% तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच आता जाहिरातीचा अशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे आपण मित्रांनो. अधिक जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला माझ्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता, व्हॉट्सअपवरती असो की कमेंटमध्ये. नक्कीच मला तुमच्याबद्दलच्या तुमच्या मनातील जे काही तुमचे विचार, जे काही तुमच्या अडचणी असतील ते नक्कीच मला जिल्हा निवडीच्या असो की आता इतर कोणत्या असो त्या नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये करा. तर आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, ऍड आपली नक्कीच 100% तुम्हाला सांगतो नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये येणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या या सर्व काही बाबींचा, या सर्व काही घटकांचा आपल्याला विचार करावाच लागत असतो. त्याच्या व्यतिरिक्त स्मार्टली आता तुम्हाला सांगतो जिल्हा निवड हा इथंच आपण 50 ते 60% आपण जिंकून गेलेलो असतो. जिल्हा निवडला खूप काहीतरी महत्व आहे मित्रांनो. त्यामुळे नक्कीच या बाबींचा विचार करा. 100% तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. सोबतच जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व इतर मित्रांना पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद.